अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई. 70 लाखांचा अवैध गुटखा जप्त, 3 आरोपींना बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून संगमनेर परिसरात तब्बल 17 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुजरातवरून पुण्याच्या दिशेने निघालेला हा मुद्देमाल पोलिसांनी हिवरगाव टोल नाक्यावर फिल्मी स्टाईलने सापळा रचून पकडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर भागात पेट्रोलिंग करत असताना एका आयशर टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिवरगाव टोल नाक्यावर नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान अडवलेल्या टेम्पोतून प्रतिबंधित साठा 69,79,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत कन्हैयालाल गेहलोत, प्रदीप कुमार कुंवर आणि लक्ष्मण पवार या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा माल गुजरातच्या वापी येथून पुण्याला नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. निलेश ललवानी नावाचा मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, दीपक मेढे, राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.